मी सचिन जाधव, शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावात चालू केला, त्यामध्ये आपण पाहतोय की गोरगरीब महिला असो, गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असो, त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की त्याचा इलेक्शन नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पडला। आपण पाहतोय की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील, त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील, पाणी पुरवठ्याचे मंत्री असतील, औद्योगिक मंत्री सामंत साहेब असतील, आमचे आरोग्य मंत्री आभटकर साहेब असतील, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनिटात सोडवले जातात। आणि शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे। आताच मनुभाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील, यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनुभाऊंनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनुभाऊंवर प्रेम करणारी लोक या श्रीगोंदा शहरामध्ये आहे। आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांची ऐकत होतो की नाही, आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्च स्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे। आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढे गेल्या, त्या धर्तीवर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मनुभाऊला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे। खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय की तुमचा डीपी प्लॅन सुद्धा श्रीगोंद्याचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या डीपी प्लॅनमध्ये उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, विविध प्रकारचे दवाखाने असतील, विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनुदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदेवासियांना की आमच्या शुभांगीताई पोटे असतील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार व आमचे 22 नगरसेवकाचे उमेदवार, त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा, येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं, एवढंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।